नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. आणि शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करा आणि गणिताचा आनंद लुटा. का तर माझ्या चॅनलला मी इयत्ता 8वी 9वी 10वीच्या गणिताचे व्हिडिओ अपलोड करतोय आणि हे व्हिडिओ तुम्हाला 8वी 9वी 10वीला उपयोगी पडतीलच. त्याचबरोबर पुढच्या उच्च शिक्षणासाठी, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी हेच बेसिक मॅथमॅटिक्स असतं. तर तुम्हाला याचा पुढे उपयोग होणार आहे, म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 9वीच्या मॅथ सेकंडमधील पहिला चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री, त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.2. तर त्या 1.2 साठी काय काय आवश्यक आहे ते थोडंसं आपण डिस्कस करूया. तर याच्यात आपण शिकणार आहोत सेगमेंट. तर सेगमेंट म्हणजे सेग, शॉर्टमध्ये त्याला होतं आपण सेग किंवा सेगमेंट. सेगमेंट मीन्स काय? युनियन ऑफ पॉइंट्स ए अँड बी अँड पॉइंट्स बिटवीन ए अँड बी. म्हणजे ए बिंदू, बी बिंदू आणि त्याच्या मधले दरम्यानचे सर्व बिंदू यांची युनियन, त्याला काय म्हणतात? सेग ए बी. हा झाला सेग ए बी. त्याच्यानंतर रे मीन्स काय? युनियन ऑफ पॉइंट्स, युनियन ऑफ सेग ए बी, त्याच्यात ए बी आला, अँड पॉइंट पी सच दॅट ए डॅश बी डॅश पी. झाली डेफिनेशन रेज. आणि हा जो पॉइंट ए आहे त्याला म्हणतात एंड पॉइंट ऑफ रे. पुन्हा बघा डेफिनेशन ऑफ रे काय? युनियन ऑफ सेग ए बी अँड पॉइंट पी सच दॅट ए डॅश बी डॅश पी. या सर्व सेग आणि ते पुढचे पॉइंट या सर्वांचा युनियन म्हणजे झाला रे ए बी. त्याचं रीडिंग कसं करायचं? रे ए बी, एंड पॉइंट त्याचा ए. त्याच्यानंतर लाईन, समजा लाईन आहे ही ए बी. लाईन ए बी डेफिनेशन काय? हा रेचे जर आपण आता पाहिजे जातं डेफिनेशन, इथून पुढचा हा झाला रे ए बी. त्याच्यात ऍड काय करायचे? त्याचा अपोजिट रे इकडे समजा असेल पी, इकडे असेल तर हा रे ए बी आणि हा ए पी. युनियन ऑफ रे ए बी अँड अपोजिट रे ऑफ रे ए बी. ए बीचा अपोजिट रे मीन्स लाईन ए बी. त्याच्यानंतर कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. आता सेगमेंट हा ए बी घेतला आपण, दुसरा तेवढाच आहे समजा सी डी, आणि त्याच मापाचा असेल ई डी किंवा ई एफ घेऊया. हे ए आणि बी मधलं जे डिस्टन्स आहे, ए बी मधलं जे डिस्टन्स आहे त्यालाच म्हणतात लेंथ ए बी. जे डिस्टन्स ए बी मीन्स काय? लेंथ ए बी. डिस्टन्स ए बी मीन्स डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी. ते आपण काढतो, आपल्याला नंबर लाईनवरून आपण डिस्टन्स काढायला शिकलो. ते डिस्टन्स मीन्स लेंथ ए बी. आता ए बीची लेंथ समजा 5 असेल तर त्या ए बी हा प्रत्येक स्वतःशी कॉन्ग्रुएंट असणारच. म्हणजे सेग ए बी कॉन्ग्रुएंट सेग ए बी मीन्स each segment is congruent to itself. पहिली प्रॉपर्टी काय? each segment is congruent to itself. म्हणजे सेग ए बी कॉन्ग्रुएंट सेग ए बी. त्यालाच काय म्हणायचे? प्रॉपर्टी. त्या 3 प्रॉपर्टीचे नाव घेऊ आपण. 2 प्रॉपर्टी, एक आहे रिफ्लेक्सिव्हिटी, दुसरी सिमेट्री आणि तिसरी आहे ट्रान्झिटिव्हिटी. तुमच्या पुस्तकात आहे पेज नंबर 6 वर. ती माहिती पुन्हा बघा. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. त्याच्यात पहिली प्रॉपर्टी काय? रिफ्लेक्सिव्हिटी मीन्स काय? सेग ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेग ए बी, ईच सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. ही झाली रिफ्लेक्सिव्हिटी. दुसरी आहे सिमेट्री. सिमेट्री मीन्स इफ सेग ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेग सी डी. इफ सेग ए बी कॉन्ग्रुएंट टू सेग सी डी, देन सेग सी डी कॉन्ग्रुएंट टू सेग ए बी. If first is congruent to second, then second is congruent to first. त्याला काय म्हणायचं? सिमेट्री. आणि थर्ड प्रॉपर्टी आहे ट्रान्झिटिव्हिटी. इफ
sec AB is congruent to sec CD and sec CD is congruent to sec EF, then sec AF AB is congruent to sec EF. Means if first segment is congruent to second and second is congruent to third, then first is congruent to third. याला काय म्हणायचं आहे? ट्रान्झिटिव्हिटी. मीन्स काय होईल? इफ sec AB congruent to sec CD and sec CD congruent to sec EF, then sec AB congruent to sec EF. हे झाले प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. आणि याच माहितीचा वापर करून आपल्याला शिकायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.2 आणि याच्यातच अजून एक मिड पॉइंट प्रॉपर्टी आहे. मिड पॉइंट थेरम काय? मिड पॉइंट मीन्स if AP is equal to PB and AP is equal to 1/2 AB. कसं असेल? if AP is equal to PB is equal to 1/2 AB. AP is equal to PB is equal to 1/2 AB. म्हणजे हे टोटल असेल 8, तर हे 4 आणि हे 4, हे दोन्ही डिस्टन्स सेम असतील तर या P ला काढायचे. P इज मिड पॉइंट ऑफ सेग AB. आता त्या 1.2 साठी आपल्याला जेवढी काय माहिती आवश्यक होती एवढी आपण माहिती शिकलेलो आहोत. आणि अजून काय आवश्यक वाटलंच तर ज्या त्या एक्झाम्पलच्या वेळेला त्या आपण सविस्तर त्याची माहिती पाहूया. आता इथं 1.2 मधला फर्स्ट क्वेश्चन इथं लिहून घेतलेला आहे. इथं टेबल दिलेला आहे आणि क्वेश्चन काय बघा. प्रॅक्टिस सेट काढा 1.2. पहिला क्वेश्चन काय मी फक्त वाचतो. The following table shows points on a number line and their coordinates. Decide whether the pair of segments given below the table are congruent or not. या ज्या पेयर दिल्या सेगमेंटच्या त्या कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाही ते आपल्याला शोधायचे. इथं दिलेत बघा पॉइंट्स दिलेत आणि कोऑर्डिनेट्स. पॉइंट्स आणि कोऑर्डिनेट्स A B C D E हे पॉइंट दिलेत, त्यांचे इथं कोऑर्डिनेट दिलेत आणि कोणते सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत का असे इथं 3 क्वेश्चन आहेत. त्यातला पहिला आहे बघा सेग DE अँड सेग AB. DE आणि AB हे कॉन्ग्रुएंट आहेत का आपल्याला शोधायचे. तर या 1.1 मध्ये 1.2 च्या अगोदरचा 1.1 त्याच्यात आपण डिस्टन्स काढायला शिकलो. तेच आपल्याला डिस्टन्स काढायचे म्हणजे लेंथ काढायची आणि जर DE आणि AB ची लेंथ सेम आली आता आपण पाहिजे तर दोन्हींची लेंथ सारखी असेल तर DE आणि AB कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण म्हणूया. आता काय बघायला पहिल्यांदा डिस्टन्स DE मीन्स लेंथ DE काढेल. डिस्टन्स काढण्यासाठी आपण काय करत होतो ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर. D चा कोऑर्डिनेट किती आहे हा पॉइंट D आणि त्याचा कोऑर्डिनेट -7. E या पॉइंटचा कोऑर्डिनेट 9. इथे लिहून घ्यायचा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D इज किती -7. पुन्हा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट इथं काढायचं DE म्हणजे E ऑफ पॉइंट E इज E चा कोऑर्डिनेट आहे 9. त्याचा ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे 9. 9 इज ग्रेटर दॅन -7. देयरफॉर डिस्टन्स कोणतं काढतोय आपण DE काढतोय. डिस्टन्स DE इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर. कोणता आहे 9 मायनस ब्रॅकेट मध्ये -7 इज इक्वल टू किती येणार 9 प्लस 7. 9 प्लस 7 16. but distance DE is equal to 16 means length DE is equal to आहे 60. लेंथ DE आला 60. आता कोणता काढायचा लेंथ AB. सिमिलरली कोणतं काढायचं लेंथ AB. त्यासाठी A आणि B चे कोऑर्डिनेट कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सगळं तुम्ही असेल
कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट कोणता आपला चाललाय डी काढला ए बी. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज एचा कोऑर्डिनेट किती आहे -3. पुन्हा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी तुम्ही सगळे लिहायचं ते इज बीचा कोऑर्डिनेट 5. -3 आणि 5 मधला कोणता मोठा आहे 5 इज ग्रेटर दॅन -3. 5 इज ग्रेटर दॅन -3. therefore distance AB is equal to larger coordinate minus smaller म्हणजे ब्रॅकेट मध्ये -3 is equal to 5 minus minus plus किती 3 is equal to 5 plus 3 किती आला 8. distance AB is equal to 8 means length AB is equal to किती आला 8. लेंथ AB आहे 8 आणि लेंथ D आहे 16. सारखेच का D आणि AB नाहीये. therefore काय लिहायचं therefore length DE is not equal to length AB. अशावरून from 1 and 2 from 1 and 2 मग लेंथ DE आणि लेंथ AB जर सारखी नसेल दोन्हीची लेंथ सारखी नसेल तर DE आणि AB कॉन्ग्रुएंट नसणार. therefore sec कोणता आपल्याला प्रूव्ह करायचा DE आणि AB. therefore sec DE and sec AB are not congruent. काय केलं पुन्हा बघा DE आणि AB हे कॉन्ग्रुएंट आहेत का शोधायचं आपल्याला. पहिल्यांदा काय ला D चा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D इज -7. नंतर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट E चा कोऑर्डिनेट 9. नंतर 9 इज ग्रेटर दॅन -7. therefore distance DE is equal to 9 minus -7 and 9 minus plus 9 plus 7 16. distance DE is equal to 16 means length DE किती आला 16. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट सेम येतो AB. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A इज -3. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B इज 5. A चा -3 आणि B चा 5. -3 आणि 5 मधला लार्जर आहे 5 इज ग्रेटर दॅन -3. मग डिस्टन्स AB काढताना काय करायचं लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर. 5 minus -3 5 minus ब्रॅकेट मध्ये -3 मायनस मायनस प्लस 5 plus 3 distance AB is equal to 8. 5 plus 3 8. therefore length AB is equal to 8. AB ला लेंथ ला कॉमन आहे का समथिंग. लेंथ AB is equal to 8 आणि इथं लेंथ DE किती आहे 16. DE आहे 16 आणि लेंथ AB आहे 8. therefore length DE is not equal to length AB. कशावरून फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड आणि दोन्हीची लेंथ इक्वल नाही. therefore length DE and sec DE and sec AB are not congruent. या पद्धतीने आपण हे या क्वेश्चन मधलं फर्स्ट क्वेश्चन मधलं हे 3 आकडे त्यातला हा पहिला आकडा आपण AB आणि DE कॉन्ग्रुएंट आहेत का पहिले. AB आणि DE कॉन्ग्रुएंट नाहीत हे लिहून घ्या. यानंतर दुसरा आहे sec BC and sec AD. BC and CD BC and AD. आता बघा B आणि C यांचे कोऑर्डिनेट आपण लिहून घेऊ. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B इज 5 असे लिहायचं. पुन्हा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C इज C चा कोऑर्डिनेट 2. therefore 5 is greater than 2. 5 is greater than 2. therefore distance BC is equal to 5 minus 2 is equal to 3. distance BC is equal to 3. therefore length BC is equal to 3. या नंबर देऊया फर्स्ट. पुन्हा
हे झालं बी सी साठी. त्याच्यानंतर सेग ए डी. नंतर काय झालं पुन्हा असल्यासारखंच कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज coordinate of point A is -3 and coordinate of point D is पूर्ण लिहिली. coordinate of point D is -7. A चा किती आहे -3, D चा -7. -3 आणि -7 यांच्यात कोणता मोठा आहे? हिअर -3 is greater than -7. Therefore distance कोणतं काढायचं आपलं डिस्टन्स? हे AD काढतोय आपण. डिस्टन्स AD is equal to larger coordinate minus smaller. तो ब्रॅकेट मध्ये लिहायचं -7. बघा पुन्हा पुन्हा तेच चाललंय आता. -3 इथं मायनस मायनस +7. -3 + 7 किती येणार? 4. एकाला मायनस एकाला प्लस. मोठ्यातून छोटी मायनस करायची, मोठ्या साइन द्यायची. म्हणजे आला डिस्टन्स AD इज इक्वल टू 4 मीन्स लेंथ AD इज इक्वल टू 4. याला नंबर देऊया 2. BC आहे लेंथ 3 आणि AD लेंथ आहे 4. देअरफॉर लेंथ BC इक्वल आहे का? नाही. तर 3 आणि इथं 4. लेंथ BC इज नॉट इक्वल टू लेंथ AD फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. पहिल्यासारखंच आहे, सगळी माहिती लिहा तुम्ही. देअरफॉर सेग BC अँड सेग AD आर नॉट कॉन्ग्रुएंट. पहिल्या एक्झाम्पल लिहिलं तसं लिहा. काय लिहिणार इथं? देअरफॉर सेग BC अँड सेग AD आर नॉट कॉन्ग्रुएंट. हे लिहून घ्या दुसरं. आता ही थर्ड पेअर आहे सेग BE अँड सेग AD. सेग BE अँड सेग AD. आता BE साठी B आणि E चे कोऑर्डिनेट घेऊया. मग कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B इज, B चा कोऑर्डिनेट 5. नंतर E पुन्हा खाली कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट E इज 9. कोणता मोठा आहे? 9. 9 इज ग्रेटर दॅन 5. देअरफॉर डिस्टन्स BE इज इक्वल टू 9 minus 5 is equal to 4. Distance BE is equal to 4. Therefore length BE is equal to 4. याला नंबर फर्स्ट. Similarly seg AD. For seg AD, coordinate of point A. Coordinate of point A is -3 and coordinate of point D. Coordinate of point D is किती आहे? -7. मग आत्ताच आपण AD काढला होता इथं वरती. इथं सेग AD काढला होता, तो सेग AD पुन्हा काढायचा. Here -3 is greater than -7. Therefore distance AD is equal to -3 minus into bracket -7 is equal to -3 minus minus becomes plus. -3 plus 7 4. Distance AD is equal to 4. Therefore length AD is equal to 4. याला नंबर दिया सेकंड. इथं लेंथ BE किती आहे? 4. लेंथ ED is also 4. Therefore length BE बरं सगळं AD लिहिलं अगोदर. लेंथ BE लिहितो. लेंथ BE
इज इक्वल टू लेंथ AD आणि कशावरून फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. Therefore length BE is equal to length AD. Therefore sec BE congruent to sec AD. Sec BE congruent to sec AD. Therefore sec BE congruent sec AD. पहिल्या दोनला काय लिहिलं आपण इथं sec DE and sec AB are not congruent. sec BC and sec AD are not congruent. हे आपण इनवर्स मध्ये लिहिलं आणि sec BE आणि AD हे कॉन्ग्रुएंट आहे. Therefore sec BE congruent sec AD. BE congruent sec AD. या पद्धतीनं हा पहिला क्वेश्चन पूर्ण झालेला आहे. लिहून घ्या. यानंतर दुसरा एक्झाम्पल पाहणार आहोत. दुसरा क्वेश्चन मी या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. पॉइंट M is the midpoint of sec AB. If AB is equal to 8, then find the length of AM. म्हणजे M is midpoint of sec AB. आणि फिगर तुम्ही काढली नाही तरी चालते, काही आवश्यकता नाही, आणि काढली तरी चालते. ह्याचा मिडपॉइंट आहे M. M is midpoint of AB आणि AB ची व्हॅल्यू किती आहे? टोटल AB आहे 8 आणि AM किती? हे 8 आहे म्हणजे AM त्याचा हा मिड पॉइंट म्हणजे AM किती असणार 4. ते मग तुम्हाला लिहून दाखवायचे. AM इज इक्वल टू 1/2 इंटू AB आणि त्याला रिझन लिहायचे काय? पॉइंट M is midpoint of sec AB. Therefore AM is equal to 1/2 into AB ची व्हॅल्यू 8. AM is equal to 8 upon 2 4. Therefore AM is equal to 4. हे सेकंड एक्झाम्पल पूर्ण झालेलं आहे. लिहून घ्या. यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे. पॉइंट P is the midpoint of sec CD. If CP is equal to 0.5, find length CD. P is midpoint of sec CD. एक sec CD काढूया. आणि त्याचा मिडपॉइंट समजूया दिलाय कोणता? P. P is midpoint of sec CD आणि त्याच्यात तुम्हाला CP दिलेला आहे 2.5. CP हे डिस्टन्स किती आहे? 2.5 CP आणि आपल्याला फाइंड कोणतं करायचंय? फाइंड लेंथ CD. हे टोटल डिस्टन्स फाइंड करायचं आपल्याला. CD हे 2.5 आणि हे फाइंड करा. दोन्ही होते. हा मिड पॉइंट आहे याचा अर्थ CP कॉन्ग्रुएंट PD म्हणजे CP इज इक्वल टू PD इज इक्वल टू असणार 2.5. इथं 2.5 तर हा सुद्धा 2.5. 2.5 प्लस 2.5 हा किती होणार आहे? 5. ते फक्त आपल्याला करून दाखवायचं किंवा याची ट्वाइस केली 2.5 ची ट्वाइस. CD इज इक्वल टू 2 इंटू CP. Therefore काय लिहायला आहे? लेंथ CD फाइंड करा. लेंथ CD इज इक्वल टू 2 इंटू लेंथ CP. 2 इंटू लेंथ CP. CP ची व्हॅल्यू दिली आहे 2.5 इज इक्वल टू 2 इंटू 2.5. 2.5 इंटू 2 5. Therefore length CD is equal to 5. किती सोपं आहे. हे थर्ड एक्झाम्पल लिहून घ्या. यानंतर फोर्थ एक्झाम्पल. इफ AB is equal to 5 cm, BP is equal to 2 cm and AP is equal to 3.4 cm, compare the segments. या सेगमेंटची कंपॅरिझन करायची. कोणता मोठा आहे कोणापेक्षा. आता
आपण हे डिसेंडिंग ऑर्डर लिहूया. हिअर फाय इज ग्रेटर दॅन, सर्वात मोठा कोणता आहे 5. 5 इज ग्रेटर दॅन 3.4 इज ग्रेटर दॅन 2. 5 इज ग्रेटर दॅन 3.4 and 3.4 is greater than 2. 5 मोठा आहे म्हणजे कोणता मोठा आहे AB. Therefore AB is greater than 3.4 चा कोणता सेगमेंट आहे तो AP is greater than 2. 2 असताना कोणता सेगमेंट आहे BP. म्हणजे काय मिळालं आपल्याला AB is greater than AP is greater than BP. हे उलट सुद्धा आपण लिहू शकलो असतो. 2 इथे लिहा 2 is less than 3.4 is less than 5 म्हणजे असं और तसं करून बघूया. 2 is less than 3.4 is less than 5. Therefore 2 म्हणजे कोणता BP is less than 3.4 ची कोणते AP. बरोबर आहे AP is less than AB. असं केलं चालतं. AB is greater than AP is greater than BP or BP is less than AP is less than AP. हे झालं 4th एक्झाम. लिहून घे. यानंतर 5th क्वेश्चन आहे. राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू फिगर. इथं फिगर दिलेले आणि इथल्या त्या क्वेश्चनची आन्सर द्यायचे आपल्याला. फर्स्ट क्वेश्चन आहे राईट द नेम ऑफ द ऑपोजिट रे ऑफ रे RP. RP रे कुठे बघा RP, याचा अपोजिट रे RS RT. कसा घ्या RP चा अपोजिट रे RS. राईट द नेम ऑफ द ऑपोजिट रे ऑफ रे RP. RP असं गेला RP इकडं R पासून P असा RP, त्याचा अपोजिट रे R ला सुरू झाला पाहिजे. RS घ्या किंवा RT घ्या. रे RS याचा आन्सर काय येणार आहे रे RS और रे RS और रे RT. त्यानंतर पुढचा क्वेश्चन राइट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड रे RP. इंटरसेक्शन PQ आणि RP चे इंटरसेक्शन. रे PQ कुठे आहे बघा रे PQ असा गेला इथून पुढे हा गेला PQ असा रे PQ आणि दुसरा रे आहे RP. रे RP इथून इकडेच येतोय म्हणजे इंटरसेक्शन मध्ये काय येते हा भाग डबल येतोय बघा. रे PQ हा PQ इथून पुढे आला आणि रे दुसरा कोणता आहे RP इथून पुढे आला तर डबल कोणता भाग येतोय हा त्याच्यात येतोय. PQ हा हेच आणि RP म्हणजे याच्यात पुन्हा इथून पुढचा भाग येतोय. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन दोन्हीकडे असणार. दोन्हीकडे कोणता आहे कॉमन रे PQ. याचा आन्सर काय येणार रे PQ. रे PQ. थर्ड राइट द युनियन सेट ऑफ रे PQ अँड रे QR. युनियन म्हणजे एकत्र करायचे रे PQ आणि रे QR. रे PQ हा इथून इकडे आला आणि रे QR इथून इकडे गेला. ह्यांची जर युनियन केली तर ही लाईन तयार होईल. त्याला लाईन PQ लिहा किंवा लाईन QR. त्याचा आन्सर काय येणार आहे लाईन PQ. लाइन PQ और लाइन QR. हा रे PQ इकडं रे PQ आणि रे QR. PQ रे इथून इकडे पुढे आला आणि रे QR म्हणजे इथून इकडे गेला आणि या दोन्हीची जर युनियन केली तर ही लाईन तयार झाली. मग त्याला PQ नाव द्या किंवा QR कोणतेही नाव द्या. फोर्थ क्वेश्चन स्टेट द रेज ऑफ विच सेट seg QR is a subset. seg QR हा त्या सेटचा सबसेट असला पाहिजे. स्टेट द रेज ऑफ विच QR हा सबसेट पाहिजे. seg QR कुठे seg QR हा त्याचा सबसेट असला पाहिजे QR. असे रेज स्टेट द रेज ऑफ विच seg QR is a subset. हा त्याच्यात आला पाहिजे. बरं रे कोणती लिहा अशी लिहायची जातील रे RP RQ किंवा इकडून सुरू केला तुम्ही रे SR
किंवा रे टी आर या सर्वांमध्ये हा सबसेट असणार आहे कोणता, सेग क्यू आर. सेग क्यू आर त्याच्यात आला पाहिजे. स्टेट द रेज ऑफ विच सेग क्यू आर इज अ सबसेट. इथून सुरू करा, हा सबसेट येणार. रे कोणता घेतला आपल्याला, रे एस आर, रे एस आर, रे टी आर, अजून कोणता येतील रे, हे कसं नाव लिहा, रे टी पी, रे टी क्यू, त्याचा सबसेटच येतो. आणखी तुम्ही अशा पुढची आणखी दोन्ही लिहिली तरी चालतील. त्याच्यानंतर राईट द पेअर्स ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट आर. म्हणजे कॉमन एंड पॉइंट असला पाहिजे आर, म्हणजे आर ला सुरू झाला पाहिजे आणि अपोजिट रे पाहिजे. राईट द पेअर्स ऑफ अपोजिट रेज, विरुद्ध कोण, विरुद्ध किरण, विथ कॉमन एंड पॉइंट्स, कॉमन एंड पॉइंट आर. आर ला सुरू होणारे अपोजिट रे कोणते, रे आर पी अँड रे आर एस. एक पहिली जोडी रे आर पी अँड रे आर एस, ही एक पेर झाली, एक पेर झाली. दुसरी पेर रे आर टी अँड रे आर क्यू, रे आर टी and रे आर टी and रे आर क्यू. आता आर क्यू लिहितो असतो, रे आर क्यू, रे आर टी and रे आर क्यू, अपोजिट रेज. सिक्स्थ आहे राइट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट एस. एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट एस, एस ला स्टार्ट झाला पाहिजे. रे एस टी and रे एस आर, रे एस टी and रे एस आर. आणि सेवंथ आहे राइट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. रे एस पी कुठे बघा, रे एस पी असा गेला, रे एस टी इकडे आला, दोन्हीचं इंटरसेक्शन पाहिजे कॉमन. इथून रे इकडे सुरू आला, इथून रे इकडे सुरू आला, कॉमन काय फक्त हा पॉइंटच येतोय. इंटरसेक्शन म्हणजे दोन्हीच असणार कॉमन, काय फक्त पॉइंट एस. याचं आन्सर येणार आहे पॉइंट एस. हा पाचवा क्वेश्चन पुढे झालेला आहे, लिहून घेऊ. नंतर लास्ट एक्झाम्पल आहे आन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ फिगर. आन्सर द क्वेश्चन्स विथ हेल्प ऑफ फिगर. इथं फिगर दिले आणि ह्या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. पहिला क्वेश्चन आहे स्टेट द पॉइंट विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट बी. ज्या पॉइंट बी पासून इक्विडिस्टंट असणार, इक्विडिस्टंट म्हणजे समान अंतरावर. इथून समान अंतरावर म्हणजे किती अंतर, इकडे 2 अंतरावर, इथं सी आहे बघा, आणि इकडे 1 2 आहे ए. इक्विडिस्टंट समान अंतरावर बी पासून 1 2 आणि इकडं 1 2, पॉइंट ए अँड सी. पॉइंट ए अँड पॉइंट सी आर इक्विडिस्टंट. राइट द पेयर्स ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट क्यू. आता क्यू पासून इक्विडिस्टंट क्यू, इथून 1 अंतर किती आहे बघा, इकडून 1 डिस्टन्स आहे यू अँड एल. क्यू पासून इकडे 1 इकडे 1, पॉइंट यू अँड पॉइंट एल. पॉइंट यू and point U and L. त्यानंतर लास्ट क्वेश्चन फाइंड डिस्टन्स यू व्ही. आता डिस्टन्स काढायचे काय, ते ॲक्च्युली इथं कॉर्डिनेटचे दिले आहेत 2, इथं असणारे 3, इथं 5, इथं 1 -1. हे तुमच्या नंबर लाईनवर क्वेश्चनवर दिलेले नाहीत, हे आपण लिहून घेऊया. -3 इकडं -5 अशा पद्धतीने. आता डिस्टन्स कोणतं काढायचं तुम्हाला, यू व्ही. यू व्ही, यूचा कॉर्डिनेट -5, व्हीचा कॉर्डिनेट 5. इथं तुम्ही लिहिणार कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट यू इज, यूचा कॉर्डिनेट
-5 and coordinate of point V is V चा coordinate 5, therefore 5 is greater than -5. असली बरीच एक्झाम्पल केलेत आपण या प्रॅक्टिस सेटमध्ये केलीत. 1.2 1.1 मध्ये केलीत. आता पुढची डिस्टन्स तुम्ही काढायचे, थर्ड फोर्थ सेकंड थर्ड फोर्थ एकच करून दाखवू देत. 5 इज ग्रेटर दॅन -5, देअरफॉर डिस्टन्स कोणतं काढायचं तुम्हाला, UV इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर, म्हणजे 5 मायनस ब्रॅकेटमध्ये -5 इज इक्वल टू किती आला मग 10. म्हणजे डिस्टन्स UV किती आला 10. त्याचप्रमाणे पुढची डिस्टन्स काढू शकता. डिस्टन्स PC, P चा कोऑर्डिनेट -2, C चा 4 इज ग्रेटर दॅन -2. इथे लिहिस 4 इज ग्रेटर दॅन -2. देअरफॉर डिस्टन्स काय येणार, लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर, 4 मायनस -2 मायनस मायनस +2, 4 + 2 6. आणि इथे डिस्टन्स 6 आहे का बघा, कोणतं PC आहे ना, 1 2 3 4 5 6 PC 1 2 3 4 5 6 मोजून लिहिली तर डिस्टन्स लिहिता येतील. तर तुम्ही अशी करून दाखवा, बाकी डिस्टन्स काढा. या पद्धतीनं हा प्रॅक्टिस सेट 1.2 कंप्लीट झालेला आहे. आणि 1.2 च्या अगोदर जी काय माहिती आहे ती पण सुद्धा आपण डिस्कस केली अगोदर. मग ती माहिती पुन्हा रीड करा, त्याचा अर्थ समजून घ्या. प्रॅक्टिस सेट 1.2 चं प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस सेट 1.2 च्या अगोदरची माहिती लिहून घ्या. याबरोबर हा प्रॅक्टिस सेट 1.2 कंप्लीट झालेला आहे. आणि जाताना नेहमीच आपला सल्ला, परफेक्शन मिळवायचं असेल तर प्रॅक्टिस करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून प्रॅक्टिस करा, परफेक्शन मिळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. बेस्ट लक.